हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जानकी खन्नांचं बोलणं ऐकताच घरातील सगळ्यांच्या नजरा एकाच वेळी मोहन खन्ना आणि जान्हवी कडे वळल्या. मात्र त्या क्षणी जान्हवी आणि मोहन एकमेकांकडेच पाहत होते. तेवढ्यात मोहन खन्ना आपल्या आईकडे पाहत म्हणाले, असं काहीच नाही, आमच्यात सगळं ठीक आहे. आणि जर काही असतं तर मी या घरात कधीच राहिलो नसतो. तिच्यासमोर जर अजिबातच नाही. तुम्हालाही माहीत आहे की कोणतीही गोष्ट एकतर्फी नसते. दोन्ही बाजूंनी संवाद झाला तरच प्रश्न सुटू शकतो. मी प्रयत्न केला होता, पण सतत स्वतःला झुकवणं मला शक्य नाही. मलाही माझा स्वाभिमान आहे. मोहन खन्नाचे बोलणे ऐकून जान्हवी खन्नांनी डोळे निमूट करत ठाम आवाजात विचारलं, तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? मी प्रयत्न केला नाही? तुम्ही कधी माझ्याजवळ येऊन माफी मागितलीत? कधीही मला समजवण्याचा प्रयत्न केला? तुम्ही कायम एकाच गोष्टीवर अडून बसले आहात की मी तुमच्या पुढे झुकावं. आणि आजही तुम्ही म्हणताय की मी प्रयत्न केला नाही. मी सांगितलं होतं की तुमच्यासाठी सगळं त्याग करू शकते, पण माझा स्वाभिमान नाही. माझ्या मेहनतीने मी माझं नाव कमावलं आहे आणि त्याचाच तुम्हाला जळफळाट होतो. त्यात माझी काही चूक नाही. आणि या घरात राहण्याचा प्रश्न असेल तर हे घर तुमचं नाही, माझ्या मुलाचं आहे. तुम्हाला राहायचं असेल तर राहा, नाही तर जाऊही शकता. मला काही फरक पडत नाही. हे ऐकून मोहन खन्ना अधिकच संतापले आणि म्हणाले, हो, तुला फरक कसा पडेल? तू माझ्यावर प्रेम करतच नाहीस. थेट का नाही सांगत की लग्नाआधी तू कुणा दुसऱ्यावर प्रेम करत होतीस? एक काम कर, मला घटस्फोट दे आणि त्याच्याशी लग्न कर. त्याहून चांगलं म्हणजे हे घर कायमचं सोडून निघून जा. किमान मला तरी इथे शांतपणे जगता येईल. रोज तुझा तोच चेहरा पाहून सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होतात आणि त्यातून मला फक्त तुझ्याविषयी तिरस्कारच वाटतो. हे बोलताना मोहन खन्ना प्रचंड रागावलेले होते. अचानक आपल्या आई वडिलांना भांडताना पाहून इशिता पूर्णपणे गोंधळून गेली. कबीरला मात्र अजिबात नको होतं की त्यांच्या भांडणाचा त्रास इशिताला व्हावा. म्हणून तो संतापलेल्या आवाजात म्हणाला, बस करा तुम्ही दोघंही. 5 वर्षांच्या मुलांसारखं भांडत असल्यासारखं वाटते. इशिताची तब्येत दिसत नाहीये का तुम्हाला? तिच्या समोरच भांडताय. एवढाच भांडायचा शौक असेल तर खोलीत जाऊन भांडा किंवा घराबाहेर जा, पण तिच्या समोर नाही. आणि हे काय सतत डिवोर्स डिवोर्स डिवोर्स? एकमेकांना सोडायची एवढीच घाई असेल तर आधी एकमेकांकडे पाहणं बंद करा. तुम्हाला काय वाटतं, आम्ही घरचे सगळे मूर्ख आहोत? आम्हाला काहीच कळत नाही? तुम्ही आमच्यासमोर भांडत राहता, पण एकमेकांना त्रास झाला की सगळ्यात आधी तुम्हीच एकमेकांची काळजी करता. मी गप्प राहतो याचा अर्थ मला काहीच दिसत नाही असं नाही. मला वाटतं तुम्हा दोघांना थोडा वेळ एकमेकांपासून दूर राहण्याची गरज आहे. स्पेस हवी आहे, जेणेकरून तुम्ही स्वतःला आणि एकमेकांना समजू शकाल. आजच कुठेतरी फिरायला जा, एकत्र वेळ घालवा. घरात राहून तुमच्या डोक्यात फक्त भांडणच चालू असतं, कबीर म्हणाला. कबीरचं बोलणं ऐकून जानकी खन्ना हलकसं हसत म्हणाल्या, कबीर बरोबर बोलतोय. एक काम करा, तुम्ही दोघंही इथून बाहेर पडा. मला आता घरात शांतता हवी आहे. एक तर तुमचं भांडण मिटवा, नाही तर काही दिवस घराबाहेर राहा. कबीरने सांगितलं आहे ते अंतिम आहे. हे विसरू नका की हे घर कबीरने स्वतःच्या मेहनतीने उभे केलं आहे. हे ऐकून इशिता काळजीच्या स्वरात म्हणाली, तुम्ही एवढं का भांडताय? आम्हाला माहीत आहे की नवरा बायकोमध्ये वाद होतात, पण त्याच वादांमध्ये प्रेमही असतं. जिथे भांडण असतं तिथे प्रेमही असतंच. तुम्ही जितकं भांडता तितकंच प्रेमही करता हे मला माहीत आहे. मग मग तुमच्यातला गैरसमजुती दूर का करत नाहीत? इशिता म्हणाली. इशिताचं बोलणं ऐकून त्या दोघांनाही आतून कुठेतरी ते खरं वाटत होतं. पण त्यांच्या मनात बसलेला अहंकार काही केल्या संपत नव्हता. तेव्हा जान्हवी खन्ना खोल श्वास घेत म्हणाल्या, मला सध्या कुणाशीही बोलायचं नाही. मी माझ्या खोलीत जाते. इशिता, तुला काही हवं असेल तर मला वैयक्तिकरित्या सांग. असं म्हणून त्या शांतपणे निघून गेल्या तिथून. त्यांच्या गेल्यानंतर कबीरनेही एक दीर्घ श्वास घेतला
आणि इशिताला सोबत घेऊन आपल्या खोलीत गेला. त्याला नको होतं की आपल्या कुटुंबामुळे इशिताला कोणताही त्रास व्हावा. खोलीत आल्यानंतरही इशिता विचारात गुंतलेलीच होती. ते पाहून कबीर म्हणाला, त्यांच्याबद्दल विचार करणं सोड. तो त्यांचा विषय आहे. ते स्वतः हाताळतील. आपल्याला त्यात पडायची गरज नाही. विशेषतः तुला. तू काहीही करायची गरज नाही. कबीरचं बोलणं ऐकत इशिता त्याच्याकडे पाहत म्हणाली, नाही, मी फक्त विचार करत होते की पुढे जाऊन खरंच पती पत्नींमध्ये इतकी भांडणं होतात का? इशिताचं हे बोलणं ऐकताच कबीर क्षणभर तिथे स्थिर झाला. ती नेमकं काय विचार करत आहे हे त्याला कळलं होतं. त्याने एक खोल श्वास घेतला आणि तिच्या जवळ येत तिच्या बाजूला बसत म्हणाला, नाही, जिथे प्रेम असतं ना तिथे थोडीफार भांडणं होणं ही अगदी नॉर्मल गोष्ट आहे. पण अशी भांडणं नाहीत की ज्यामुळे घटस्फोट घ्यावा लागेल. मी तुला आधीही सांगितले, मम्मी पप्पांचं भांडण वेगळ्या पातळीवरचं आहे. पप्पा आपल्या अहंकारामुळे झुकायला तयार नाहीत आणि मम्मी आपला स्वाभिमान गमवायला तयार नाहीत. त्यामुळे मी मम्मींच्या बाजूने उभा राहतो. कारण प्रत्येक स्त्रीने स्वतःची ओळख निर्माण केलीच पाहिजे. कधी कुठल्या क्षणी ती ओळख तिच्या कामी येईल हे कुणालाच माहीत नसतं. आणि नेहमीच पतींवर अवलंबून राहू नये. आज पाहतेस ना पप्पा कसे वारंवार आपलं मत बदलतायत. त्यांना मम्मी यशस्वी झालेल्या पाहवत नाहीत, कारण त्यांच्या मनात एकच जळजळ आहे, त्यांची पत्नी त्यांच्यापेक्षा वर कशी जाऊ शकते. याच कारणामुळे मला मम्मीचा सपोर्ट करावा लागतो. मला वाटतं मम्मी इतक्या उंचीवर पोहोचाव्यात की पप्पा जळून खाक व्हावेत. खरं सांगायचं तर त्यांना पाहिलं की मला प्रचंड राग येतो. मी त्यांना मम्मीवर ओरडताना पाहिलं आहे. एकदा तर त्यांनी मम्मीवर हात उचललाही होता. पण वेळेस मी मध्ये पडलो आणि सगळं आवरलं. त्या दिवसापासून मला पप्पांचा तिरस्कार वाटतो. पण जेव्हा कळलं की मम्मी आजही कुठेतरी पप्पांवर प्रेम करतात, तेव्हा मी शांत राहिलो. असं वाटलं चालेल, एकदा चूक झाली असेल, पण जर पप्पांनी पुन्हा असं काही केलं तर मी त्यांना कधीच माफ करणार नाही. सध्या तरी त्यांनी असं काही पुन्हा केलं नाही. मात्र मला हे माहीत आहे की जेव्हा पप्पांनी मम्मीवर हात उचलायचा प्रयत्न केला होता तेव्हा त्यांनी स्वतःलाच त्रास दिला होता. ते काही सांगत नाहीत, पण कुठेतरी ते मम्मीवर प्रेम करतातच. कबीरचं बोलणं ऐकत इशिता हलकेच हसली आणि म्हणाली, मग आपण त्यांना पुन्हा जवळ आणायचा प्रयत्न का करू नये? आपण आधीही प्रयत्न केला होता ना. कदाचित यावेळी यश मिळेल. मला त्यांना असं एकटं पाहवत नाही. आपलं कुटुंब किती आनंदी आहे. अनया सोहेलसोबत खुश आहे. मयंकच्या आयुष्यात सध्या कुणीच नाही आहे आणि अशा परिस्थितीत आपण जरी खऱ्या अर्थाने पती पत्नीसारखं आयुष्य जगत नसलो तरीसुद्धा आपण दोघं खूप आनंदी आहोत. आपल्यामध्ये कुठलाही गैरसमज नाही. इशिताचं बोलणं ऐकत कबीर तिच्याकडे पाहत म्हणाला, हे तू अगदी बरोबर म्हणतेस, पण आत्तासाठी तू फक्त स्वतःकडे लक्ष दे. त्यांच्याबद्दल विचार करणं थांबव. मी त्यांच्याकडे लक्ष देईन. तसंही त्यांचं हे रोजच आहे. कबीरचं बोलणं ऐकत इशिता थोडा विचार करून म्हणाली, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? तुम्ही म्हणाला होतात ना की काही वर्षांनी तुम्ही मला सोडून द्याल, तर अजूनही तुम्ही मला सोडायचंच ठरवलं आहे का? म्हणजे आपण दोघं आता चांगले मित्र झालो आहोत, मग आपण कायम एकत्र राहू शकत नाही का? इशिताने विचारलं. आणि त्यावेळी इशिताचं हे बोलणं ऐकताच कबीर, जो अजूनही आपल्या आईवडिलांबद्दलच विचार करत होता, तो एकदम चकित झाला. तो स्वतःच इशिताला प्रपोज करण्याचा विचार करत होता आणि इशिता त्याच्यापासून दूर जायला नको असं बोलत होती. आयुष्यात पहिल्यांदाच असं झालं होतं की इशिता जाण्याबद्दल नाही तर राहण्याबद्दल बोलत होती. नाहीतर ती नेहमीच म्हणायची की काही वर्षांनी घटस्फोट घेऊन निघून जाईल. गोंधळलेल्या स्वरात कबीर म्हणाला, काय म्हणालीस तू? म्हणजे तुला मला सोडून जायचं नाहीये? तुला माझ्यावर प्रेम आहे का?
मी आधीच सांगितलं नव्हतं का की आपलं लग्न झालं असलं तरी आपल्यामध्ये प्रेम कधीच नसेल. हे सगळं कबीर मुद्दाम बोलत होता. इशिताच्या चेहऱ्यावरचे भाव पाहायचे होते त्याला आणि त्याने जसं अपेक्षित केलं होतं तसंच घडलं. जी इशिता क्षणभरापूर्वी हसत होती तिचं हसू क्षणात नाहीसं झालं. तिने नजर खाली घातली आणि हळू आवाजात म्हणाली, नाही तसं काही नाही. प्रेमाची गोष्ट नाहीये. मला तुमच्या कुटुंबावर खूप प्रेम आहे आणि त्यांना सोडून जायचं नाहीये. मी असं म्हणत नाहीये की तुम्ही कायम माझ्यासोबतच राहा. तुम्हाला कोणावर प्रेम झालं तर तुम्ही त्यांच्याशीही लग्न करू शकता. पण मी तुमची फक्त एक मैत्रीण म्हणून इथे राहू शकत नाही का? दुसरीकडे मला कधीच आपलेपणा वाटत नाही जितका इथे वाटतो. इशिताचं हे ऐकताच कबीर डोळे बारीक करत म्हणाला, इतकं सगळं होऊन सुद्धा तू असं म्हणतेस की मी तुला विसरून दुसरे लग्न करेन? एक गोष्ट सांग, माझी आजारपणाची समस्या तुला विसरली आहे का? पूर्ण जगात तू एकटीच अशी मुलगी आहेस जिला मी स्पर्श करू शकतो आणि तुला वाटतं मी पुन्हा आजारी व्हावं? आपला घटस्फोट कधीच होणार नाही. हो, आपण तसं प्लॅन केलं होतं, पण आता तो कॅन्सल होत आहे. आपण दोघंही आपल्या आयुष्यात खुश आहोत. ही खूप चांगली गोष्ट आहे. पण आत्तासाठी तुझ्या मनात जे काही असेल ते तू मला मोकळेपणाने सांगू शकतेस. मी त्यासाठी तुला ओरडणार नाही किंवा काही बोलणार नाही. मला योग्य वाटलं तर मी ते स्वीकारेन. तुला समजतंय ना मी काय म्हणतो? मी स्वीकारू शकतो, कबीर म्हणाला. कबीर हे सगळं अशा पद्धतीने बोलत होता जणू त्याला इशितानेच पुढे येऊन स्वतःच्या भावना व्यक्त कराव्यात असं वाटत होतं. पण इशिता अजूनही त्याच्या बोलण्याचा नेमकं अर्थ समजू शकत नव्हती. त्यामुळे ती गोंधळलेल्या अवस्थेत तिथेच शांत बसून राहिली. ती हसत हसत म्हणाली, तुम्ही ना खरंच खूप चांगले आहात. मी नेहमी विचार करत असायचे की माझा लाईफ पार्टनर कसा असेल. सुरुवातीला तर मला तुमची खूपच भीती वाटायची, पण आता तुम्ही मला खूपच चांगले वाटताय. इतकेच ती बोलत होती तेवढ्यातच तिला अचानक जाणवलं की ती काय बोलायला जात होती. इशिताच्या त्या अर्धवट थांबलेल्या शब्दांकडे लक्ष जाताच कबीरच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य उमटलं. तो तिच्याकडे पाहत म्हणाला, तू प्रत्येक वेळी बोलताना मध्येच का थांबतेस? तुला काहीतरी बोलायला भीती वाटते का? मी हे अनेकदा लक्षात घेतलं आहे. कबीरचे शब्द ऐकत इशिता नजर इकडे तिकडे फिरवत म्हणाली, तसं काही नाही. अचानक मला काहीतरी आठवलं. पण तुम्ही अजून इथेच का बसलात? म्हणजे तुम्ही कपडे बदलायला हवेत. तुम्हाला ऑफिसला जायचं नाही का? इशिताच्या अशा विस्कळीत बोलण्यावर कबीर हलकसं हसला. तो बेडवरून उठत म्हणाला, हो, मला ऑफिसला जायचं होतं, पण आज मी जाणार नाही. आज मी तुझ्यासोबत इथेच राहणार आहे, कारण तुला इथे एकटीला सोडून मी जाऊ शकत नाही. मी नसलो की तू तुझ्या मनाप्रमाणे काहीतरी करशील, म्हणून तू बरी होईपर्यंत मी इथेच राहणार. हे ऐकताच इशिता आश्चर्याने म्हणाली, तुम्ही काय बोलताय? माझ्यामुळे तुम्ही स्वतःचे नुकसान का करून घेताय? मला माहीत आहे तुमच्या असिस्टंटनं सांगितलं होतं की तुम्हाला तुमचं काम खूप आवडतं, पण आज तुम्ही कामावर जाण्यास नकार देताय. मी माझी काळजी घेईन. पूर्ण कुटुंब आहे ना माझ्यासोबत. इशिताचं बोलणं मध्येच थांबवत कबीर म्हणाला, पूर्ण कुटुंब आहे त्याने काय फरक पडतो? माझ्यासमोरच मयंक तुला आईस्क्रीम देऊ शकतो, तर मी इथे नसलो तर तो काय करेल याचा विचार केलात का? म्हणून तू गप्प गोमानं माझ्या नजरेसमोरच राहणार. आणि माझ्या कामाबद्दल बोलायचं तर हो, मला माझं काम खूप आवडतं, पण त्याहूनही जास्त तू माझ्यासाठी महत्त्वाची आहेस. कबीरचे हे शब्द इशिताचं हृदय जोरजोरात धडधडायला लावत होतं. तिला कळत नव्हतं की तिने कबीरकडे पाहावं की नजर खाली घालावी. कबीर ज्या पद्धतीने प्रेमळ शब्द बोलत होता त्यामुळे तिचं हृदय जणू बुलेट ट्रेनपेक्षाही वेगाने धावू लागलं होतं.
कबीर तिच्या अगदी जवळच उभा होता आणि तिची घालमेल त्याला स्पष्ट दिसत होती. त्याच्या शब्दांनी इशिताच्या मनावर काय परिणाम होत आहे हे त्याला समजलं होतं. हे जाणून त्याच्या मनात कुठेतरी एक वेगळाच आनंद मिळत होता. तो तिच्या प्रत्येक भावभावनांकडे बारकाईने लक्ष देत होता. तिने हे सगळं ऐकून काय अनुभवलं हे त्याला जाणून घ्यायचं होतं आणि आता त्याला याची खात्री पटली होती की कुठेतरी इशिताच्याही मनात त्याच्यासाठी प्रेमाची भावना निर्माण झाली आहे. हे विचार मनात ठेवून कबीर उठला आणि खोलीबाहेर जाताना म्हणाला, ठीक आहे, मी ऑफिसला जातो. काही अडचण असेल तर मला सांग, मी लगेच येईन. असं समजू नकोस की मी कामात गुंतलेलो असेन. तुझ्यासाठी मी नेहमीच मोकळा असेन. असं म्हणत तो हसत तिथून निघून गेला. कबीर गेल्यावर इशिताने पटकन हात हृदयावर ठेवला. खोल श्वास घेत म्हणाली, मला हे काय होत आहे? अंगदने सांगितलेल्या गोष्टी खरंच खऱ्या ठरतायत का? कबीरजवळ असताना माझं हृदय इतकं वेगाने का धडधडतंय? आणि त्यांचे शब्द, त्यांचं बोलणं ऐकून असं वाटतंय की ते खरंच माझ्यावर प्रेम करतात. खरंच सांगा, त्यांना माझ्यावर प्रेम वाटायला लागलं आहे का? मला विश्वासच बसत नाहीये. इतक्यातच अनया खोलीत येत म्हणाली, म्हणजे सोडून दे हे सगळं. तू ना खूप महत्त्वाची आहेस. पण आधी मला हे सांग, तुला माझ्या भावावर प्रेम कधी झालं? आणि झालंच होतं तर मला का सांगितलं नाहीस? मी तुला सगळं सांगते. आणि तू इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवलीस? तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस की शत्रू? मी या दिवसाची किती वाट पाहत होते आणि तू तू मात्र माझ्यापासूनच सगळं लपवलंस. हे ऐकून इशिता गोंधळून म्हणाली, तू काय बोलतेस? मी कधी म्हटलं की मला तुझ्या भावावर प्रेम आहे? तुला काहीतरी गैरसमज झाला आहे. तेवढ्यात अनया तोंड वाकडं करत म्हणाली, जास्त नाटक करू नकोस. भाऊ इथून बाहेर गेल्यावर मी खोलीत येत होते तेव्हा तुझं बोलणं माझ्या कानावर पडलं. तू खरंच त्याच्यावर प्रेम करू लागली आहेस आणि ते तुझ्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतंय. मी आधीच पाहत होते. भावासमोर उभी राहिलीस की तुझा चेहरा टोमॅटोसारखा लाल का होतोय? सुरुवातीला वाटलं कदाचित तब्येत बरी नसेल, पण मला काय माहिती होतं की मॅडमला प्रेमाचा ताप चढलाय. पण खरं सांगते, तू हे योग्य केलं नाहीस. मी तुला सांगितलं होतं ना की मला तुझ्या भावावर प्रेम आहे. मग तू मला का नाही सांगितलंस की तुलाही त्याच्यावर प्रेम आहे? आणि हे काय, प्रेम झालं असूनही अजूनही स्वतःलाच प्रश्न विचारतेस की प्रेम झालंय की नाही? अर्थातच तुला प्रेम झालं आहे. अनयाचं बोलणं ऐकून इशिता लाजून नजर खाली घालू लागली. हे पाहून अनया तिच्या जवळ येऊन बसली. तिच्या गालावर हलकेच हात ठेवत तिचा चेहरा वर उचलून हसत म्हणाली, काय झालं? माझ्या बोलण्याने लाजतेस? का लाज नाही? अशा परिस्थितीत मुलीला खूप लाज वाटते. माझ्याशी मोकळेपणाने बोलू शकतेस. मला अनुभव आहे. पण तू मला हे सांग, तुला भावावर कधी आणि कसं प्रेम झालं? कुठे झालं? कारण माझ्या माहितीनुसार लग्नाच्या वेळी तरी तुला भावावर अजिबात प्रेम नव्हतं. अनयाचं बोलणं ऐकून इशिताने मनाशी ठरवलंय की ती अनयाला सगळं काही सांगेल. कारण अनया ही एकमेव व्यक्ती होती जिच्याशी ती मोकळेपणाने बोलू शकत होती. इशिताने अनयाचा हातात घेतला. तिच्याकडे पाहून हलकेच हसत म्हणाली, मला कबीरवर तेव्हा प्रेम झालं जेव्हा मला कळलं की तो माझ्यासाठी संपूर्ण जगाशी लढायला तयार आहे. पहिल्यांदा जेव्हा मी त्यांना पाहिलं तेव्हा मी खूप घाबरले होते. सतत मनात विचार येत होते, पुढचं आयुष्य कसं असेल? पण हळूहळू त्यांच्यासोबत राहताना मला जाणवलं की या संपूर्ण जगात जर मी कोणावर प्रेम करू शकते तर ते फक्त त्यांच्यावरच आहे. तुला माहिती आहे का नया, जेव्हा तू मला म्हणालीस की मी तुझ्या भावाशी लग्न करावं तेव्हा तू हेही सांगितलं होतंस की तू आम्हाला कधीच वेगळं होऊ देणार नाहीस. पण मला ते शक्य वाटत नव्हतं. कारण जेव्हा मला तुझ्या भावाची खरी बाजू समजली तेव्हा मी हे समजून गेले होते की ते कधीच माझ्यावर प्रेम करू शकणार नाहीत. पण नंतर मी त्यांना पहिल्यांदा हसताना पाहिलं आणि तेही माझ्यामुळे.
जेव्हा मला कळलं की ते कधीच हसत नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी राग, तिरस्कार आणि अहंकार असतो. तेव्हा मला कुठेतरी हे जाणून समाधान मिळालं की त्यांच्या चेहऱ्यावरची ती स्मितरेषा फक्त माझ्यामुळे होती. इशिताचं बोलणं ऐकून अनया आनंदाने म्हणाली, शेवटी तुला भावावर प्रेम झालंच. पण हे सगळं तू भावाला कधी सांगणार आहेस? मला वाटतंय तू तुझ्या मनातलं सगळं भावाला सांगायला हवंस. मग तोही तुला स्वीकारेल आणि काय माहिती, मी लवकरच बुवा होईन. अनयाचं हे ऐकून इशिताने अचानक नजर वर करून तिच्याकडे पाहिलं. तिने या गोष्टीचा कधी विचारच केला नव्हता. तिचं आणि कबीरचं मूल, जेव्हा ते दोघं एक होतील तेव्हा त्यांचं एक मूलही असेल. हा विचार करतानाच इशिताचा चेहरा लाजेने लाल झाला. ते पाहून अनयाने तिच्या गालांना हलकेच चिमटा काढत म्हटलं, अरे अरे माझी लाजरी वहिनी, आत्ताच तर आपण फक्त मुलांबद्दल विचार केला आहे. विचार कर, जेव्हा तू आणि भाऊ खरंच एक व्हाल तेव्हा काय होईल? पोटात फुलपाखरू उडायला लागतील. अनयाचं बोलणं ऐकून इशिता तिला हलकेच मारत म्हणाली, बस कर, किती बोलतेस तू? या सगळ्याबद्दल आपण नंतर बोलू. आताच मला खूप लाज वाटते आहे. इशिताचं हे ऐकून अनया हसत म्हणाली, लाज तर येणारच, कारण तू कधीच असा विचार केला नव्हतास. पण माझं ऐक, वेळ वाया घालू नकोस आणि तुझ्या मनातली गोष्ट भावाला सांग. ज्या दिवशी तू पूर्णपणे बरी होशील त्याच दिवशी सांग, किंवा तुला वाटत असेल तर आज रात्रीसुद्धा सांगू शकतेस. हवं तर मी आधी भावाशी बोलते. अनयाचं बोलणं ऐकून इशिता म्हणाली, नाही, आत्ता नाही. म्हणजे मी त्यांना माझ्या मनातलं नक्की सांगेन, पण थोड्या दिवसांनी. आधी मला पूर्ण खात्री करून घ्यायची आहे की त्यांनाही माझ्यावर प्रेम आहे की नाही. तसंही लग्नानंतर आम्ही दोघांनी एकमेकांशी वचन दिलं होतं की जर एकालाच प्रेम झालं तर ते सांगायचं नाही, आणि जर दोघांनाही एकाच वेळी प्रेम झालं तरच सगळं स्पष्ट करायचं. म्हणून मी काहीतरी ठरवलं आहे. पण तू सांग, तू तुझ्या मनातली गोष्ट भावाला सांगितलीस का? इशिताचं हे ऐकून अनयाला सोहेलची आठवण झाली. आज सोहेल घरी येणार होता आणि येताच सर्वात आधी तो इशितालाच भेटणार होता. हे आठवून ती म्हणाली, हो म्हणजे तसं नाही, आणि होही. नकळत त्याला बरंच काही सांगितलं, पण तो वेडा काही समजला नाही आणि मी मुद्दाम पूर्ण गोष्ट सांगितली नाही, कारण त्याला माझं बोलणं ऐकायचंच नव्हतं. पण मला आता हे नक्की समजलं आहे की मला दुसऱ्या कोणासोबत पाहिलं की त्याला जळजळ होते. म्हणूनच मी ठरवलं आहे की त्याला धडा शिकवण्यासाठी मी तेच करणार आहे जे त्याला अजिबात आवडत नाही. म्हणजे मी जर एखाद्या दुसऱ्या पुरुषासोबत राहिले तर त्याला ते सहन होत नाही आणि तो मला स्वतःजवळ ठेवण्याचा हट्ट धरतो. बस, आता मी तेच करणार. अनयाने इतकं बोलताच तिचा फोन वाजला. तिनं पाहिलं तर अविनाशचा कॉल होता. ते पाहून ती इशिताला म्हणाली, अरे देवा, आज मला अविनाशला भेटायला जायचं होतं. तो हॉस्पिटलला जाणार होतीस ना, म्हणून मी भावासोबत इथे आले आणि कालच अविनाशला सांगितलं होतं की मी त्याला भेटायला येईन. आता तू इथे आहेस, तू तर आराम कर. मी संध्याकाळपर्यंत परत येईन आणि कुणी विचारलं तर सांग मी अविनाशला भेटायला गेले आहे. असं म्हणत अनया हसत तिथून निघून गेली. अनया गेल्यानंतर इशिता टेबलावर ठेवलेल्या कबीरच्या फोटोकडे पाहू लागली. तो फोटो त्यावेळेचा होता जेव्हा कबीर आणि ती दोघं घरी पूजा करत होते. ती फोटो पाहतच होती. तोच थोड्याच वेळात सोहेल थेट एअरपोर्टवरून इशिताला भेटायला आला. त्याच्या हातात त्याची बॅग होती आणि त्याच्यासोबत अंजलीही होती. अंजलीने इशिताला याआधी पाहिलं होतं, पण कधी नीट भेट झाली नव्हती. इशिताला पाहताच अंजली सोहेलसोबत तिच्या जवळ आली आणि म्हणाली, इशिता दीदी, आता तुम्ही कशा आहात?
तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.